नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता राकेश अंजलीला जबरदस्तीने दूध प्यायला सांगत असतो. तेव्हा इथे दुधाचा ग्लास टेबलवरती ठेवण्यात आलेला असतो. तेव्हा अंजलीला ते दूध पिण्याची अजिबात इच्छा नसते. पण इथे राकेश तिला जबरदस्तीने ते दूध प्यायला लावत असल्यामुळे ती आता इथे तोंड वाकडं तिकडं करत त्या ग्लासला हात लावायला जाणार. तेवढ्यातच तिच्या हाताचा धक्का त्या ग्लासला लागतो आणि संपूर्णपणे दुधाचा ग्लास खाली पडून तो फुटून जातो. तेव्हा इथे राकेशला खूपच जास्त राग येतो. म्हणजे तो इथे आपल्या रागाला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो. पण तरीसुद्धा तो म्हणतो, अंजली, हे सगळं काय आहे? दुधाचा ग्लास तू खाली पडलास. दूध प्यायला आणलं होतं ना तुला. तेव्हा अंजली म्हणते, अहो ठीक आहे ना, चुकून खाली पडला, त्यात काय एवढं, दूधच तर होतं आणि तसंही मला दूध पिण्याची अजिबात इच्छा नव्हती. तेव्हा राकेश म्हणत असतो, असं कसं? बरं तू बस, मी तुझ्यासाठी दुसरा दुधाचा ग्लास घेऊन येतो. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, हे बघा, मला अजिबात दूध प्यायला नको आहे. हे बघा, प्रेग्नन्सीमध्ये असं होतं, एखाद्या गोष्टीचा नौशिया येतो. त्यामुळे माझ्यासाठी तुम्ही दुसरा दुधाचा ग्लास आणू नका, मी नाही पिणार. तेव्हा इथे राकेश म्हणतो, बरं ठीक आहे, तू इथे शांतपणे बस, मी अनिताला सांगतो हे सगळं साफ करायला आणि मग तू थोडासा आराम कर. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेश खरं तर चिडलेला असतो, पण तो अजिबात इथे आता अंजलीवरती राग काढत नाही. तो बाहेर येतो आणि म्हणत असतो, की हा तर प्लॅन फसला, आता दुसऱ्या प्लॅनची व्यवस्था करावी लागेल, असं प्रेक्षकांनो राकेशने सध्या तरी ठरवलेलं असतं. तेव्हा इथे प्रेक्षकांनो चाळीमध्ये पाणी आलेलं नसतं. तेव्हा दुसऱ्या चाळीमध्ये इथे ईश्वरी, नम्रता पाणी भरण्यासाठी आलेल्या असतात. तर इथे आता चाळीमध्ये पाणी न आल्यामुळे खूपच जास्त गर्दी सार्वजनिक नळावरती झालेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी म्हणत असते, अहो काय हा तुमचा दंगा चाललाय, जरा बाजूला व्हा ना, आम्हालासुद्धा एक एक हांडा पाणी घेऊ द्या. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी आणि नम्रता दोघीजणी बाजूलाच उभ्या राहिलेल्या असतात, कारण त्यांना कुणीही मध्ये घुसू देत नसतं. ईश्वरी प्रयत्न करत असते, पण तरीसुद्धा त्या चाळकरी बायका अजिबात त्यांना मध्ये येऊ देत नाही. तेव्हा इथे ईश्वरी बाजूला उभी राहते आणि म्हणते, काय या बायका पण, असा कुणी इथे कालवा करतं का? एक हांडासुद्धा पाणी आता मिळणार नाही असं वाटतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अर्णव आलेला असतो, हातामध्ये 2 बालट्या घेऊन आणि कानामध्ये ब्लूटूथ लावून. तो आता छान पद्धतीने कूल बनत इथे पाणी भरायला आलेला असतो. तेव्हा चाळीतल्या मुली आणि बायका अर्णवकडे बघायला लागतात आणि म्हणतात, अगं तिकडे बघा तिकडे, किती हँडसम आहे ना गं, आणि बघ ना, अगदी हिरोसारखा दिसतोय, शाहरुख खान दिसतोय, शाहरुख खान, अगदी तशीच फेसिंग आहे ना. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी म्हणत असते, की आपल्या चाळीमध्ये हिरो आलाय, म्हणून ती मागे वळून बघते, तर हिरो हा दुसरा तिसरा कुणी नसून अर्णवच असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, अर्णव सर इथे, आणि ह्या चाळीतल्या मुली माझ्या नवऱ्याला इथे हँडसम म्हणतायत, हिरो म्हणतायत, ते सुद्धा माझ्या समोर. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी म्हणते, सर तुम्ही इथे काय करताय? पण प्रेक्षकांनो अर्णवसुद्धा ईश्वरीची आता गंमतच करतो. तिला इथे बालट्या दाखवत सरळ पुढे निघून जातो. चाळीतल्या मुली म्हणत असतात, किती हँडसम आहे गं, म्हणजे बघ ना, हा जर इथे पाणी भरायला आलाय, याचा अर्थ आता आपलंसुद्धा पाणी भरून सगळंच होणार नाही का? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णव आल्यानंतर तो म्हणत असतो, काय चाललंय तुमचं? काकू, ताई, तुम्ही पाणी भरताय का? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता चाळीतल्या बायका म्हणत असतात, काय गं, हा एवढा देखणा मुलगा आपल्या चाळीमध्ये कधी आलाय आणि इतका हँडसम मुलगा इथे आपल्याबरोबर पाणी भरायला आलाय का? तेव्हा अर्णव म्हणतो, हो अगदीच, मी तुम्हाला इथे पाणी भरूनसुद्धा देणार आहे आणि मी स्वतःसुद्धा पाणी भरणार आहे. तेव्हा आपण एक काम करूया, आपण आता सगळेजण इथे गर्दी करण्यापेक्षा आपण व्यवस्थितरित्या हे सगळं काही ऑर्गनाईज करूया. तेव्हा इथे चाळीतल्या बायका म्हणतात, बरं बरं ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं आपण करूया. तेव्हा प्रेक्षकांनो बायका म्हणत असतात, किती हँडसम आहेस रे तू, तुझ्याकडे अगदी बघतच बसावंसं वाटतंय. या चाळीमध्ये नवीन आहेस वाटतं, याआधी तुला कधी जास्त बघितलेलं नाही आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, हो मी नवीनच आहे, पण आपण आता एक काम करूया, आपल्या सगळ्यांनाच पाणी हवं आहे ना. तेव्हा सगळेजण आता इथे लाईनमध्ये उभं राहूया.
चला बरं, सगळेजण व्यवस्थित लाईन करा, म्हणजे प्रत्येकाला पाणी मिळेल. अशी जर इथे गर्दी करून उभे राहिलात ना, तर प्रत्येकाला पाणी मिळणार नाही. त्यामुळे हे सगळं ऑर्गनाइज करणं जास्त गरजेचं आहे. मी एक काम करतो, तुम्ही सगळेजण एक-एक करून लाईनमध्ये उभे राहा. मी तुम्हाला हंडा उचलून देईन, बाल्टी भरू देईन, मग तर चालेल ना? तेव्हा इथे बायका म्हणत असतात, की "हो, हो, आम्हाला चालेल ना. तुम्ही म्हणाल तसं लाईनमध्ये उभं राहायचं आहे, तर आम्ही लाईनमध्ये उभे राहू." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मुले आणि बायका पटापट अर्णवच्या सांगण्यावरून इथे लाईनसुद्धा बनवतात. तेव्हा ईश्वरी म्हणते, "ताई, अगं बघतेस ना तू, लगेच यांनी लाईनसुद्धा तयार केली. म्हणजे अर्णव सरांचं सगळेजण किती ऐकतायत बघ ना. आणि आपल्याला मगाशी कुणी मध्येसुद्धा येऊ दिली नाही. आणि अर्णव सर बघ, सगळ्यांच्या आधी जाऊन उभे राहिलेत आणि सगळ्यांना मदतसुद्धा करतायत." तेव्हा इथे मुली आता अर्णवकडे बघतच बसलेल्या असतात. ईश्वरी म्हणते, "बघ, बघ ताई बघ, अर्णव सरांकडे या मुली कशा बघतायत ते बघ." तेव्हा नम्रता म्हणते, "हो ना, हे काही बाई अजिबात बरोबर नाही हां, खरंच बरोबर नाही आहे." तेव्हा इथे लाईनमध्ये उभ्या राहत आहेत, असं आता ईश्वरी म्हणून त्यांची नक्कलच करत असते. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, "आणि अर्णव सर तरी बघ ना, काय गरज होती त्यांना इथे पाणी भरून द्यायची? गप्प बाजूला उभं राहायचं ना, नाहीतर इथे यायचंच कशाला मी म्हणते." तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव आता एक-एक हांडा भरत असतो आणि इथे बायकांना द्यायला जात असतो. तेव्हा इथे अर्णव हातामध्ये हंडा द्यायला जाणार, एक बाई आता कंबर काढूनच उभी राहते. तेव्हा ईश्वरी म्हणते, "अच्छा, म्हणजे आता हंडा डिरेक्टली या बाईच्या कंबरेवरती जाणार आहे तर." तेव्हा ईश्वरी आता जेलस होत असते. आपल्या नवऱ्याला एवढ्या सगळ्या बायका कॉम्प्लिमेंट देत आहेत, त्याचं भरभरून कौतुक करतायत. या गोष्टीचं आता इथे खूपच जास्त वाईट हे ईश्वरीला वाटत असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव एक-एक करून हांडा देत असतो आणि तो आल्या-आल्या काय म्हणतो, "ताई." आणि त्याचबरोबर इथे मावशी आणि काकू. तेव्हा प्रेक्षकांनो, बायका म्हणत असतात, की "हे बघा, तुम्ही आम्हाला आहे ना काकू आणि ताई असं काही म्हणू नका. त्याची काही गरज नाही आहे. आम्ही काही सगळ्यांचेच ताई आणि काकू नाहीच ना." तेव्हा इथे अर्णव म्हणतो, "काही हरकत नाही. मी सगळ्यांना तुम्हाला नावाने हाक मारेन." तेव्हा बायका काय अर्णवच्या या बोलण्यावरून खूपच जास्त खुश झालेले असतात. तेव्हा ईश्वरी आता अर्णवच्या मागे-मागे करत असते. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, की "अजून पाणी लागलं तर या, मी तुम्हाला पुन्हा भरून देईन." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता बायका म्हणत असतात, की "हो चालेल." तेव्हा ईश्वरी आहे त्याने म्हणते, "ओ, ओ सर." तेव्हा अर्णव म्हणतो, "1 मिनिट हां ताई, तुम्हाला पण हंडा भरून देतो." तेव्हा ईश्वरी म्हणते, "काय ताई काय? मी आहे, मी ईश्वरी, तुमची बायको. विसरलात की काय मला आता?" तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, "तुम्ही इथे काय करताय अर्णव सर?" तेव्हा अर्णव म्हणतो, "मी सिंदूर, काय करतोय म्हणजे काय? अगं पाणी भरायला आलोय मी. हे बघ मॅथमॅटिक्स बघ." तेव्हा ईश्वरी म्हणते, याच्यामध्ये कसलं आले मॅथमॅटिक्स? काय बोलताय हे तुम्ही? तुम्हाला इथे यायची काहीच गरज नाही आहे." तेव्हा अर्णव म्हणतो, "असं काय करतेस मी सिंदूर? अगं तुम्ही दोघीजणी आता पाणी घेऊन जाणार. फक्त किती हंडे नेणार नम्रता सांग ना? किती हंडे जातील आता?" तेव्हा नम्रता म्हणते, "2 हंडे तर जातील." तेव्हा इथे अर्णव म्हणतो, "मग तेच तर ना, तुम्ही दोघीजणी एक-एक हंडा घ्या. मी इथे 2 बालट्या हातामध्ये घेतो आणि 1 हांडा डोक्यावरती घेतो. झाले की नाही 5-5 भांडे. मग मॅथमॅटिक्समध्ये सगळ्यात पुढे कोण आहे? आपणच आहे. मी 2 बालट्या आणि डोक्यावरती हंडा घ्यायला तयार आहे." तेव्हा ईश्वरी म्हणते, "सर, तुम्हाला हे सगळं करायची गरज नाही आहे आणि तुम्ही जरा बघा इथे. बघा, एक तरी पुरुष आहे का इथे पाणी भरायला? दिसतोय तुम्हाला कुठे?" तेव्हा अर्णव म्हणतो, "मी सिंदूर." "अगं दिसतोय ना." ईश्वरी म्हणते, "कोण?" अर्णव म्हणतो, "मी स्वतः. मी पण एक पुरुषच आहे ना, पण मी भरतोय ना इथे पाणी." तेव्हा ईश्वरी म्हणते, "सर, अहो या मुली आणि बायका बघा, तुमच्याकडेच बघतायत. तितलीसारख्या बघतायत तुमच्याकडे आणि आजूबाजूला फिरतायत. तेव्हा इथे अजून गर्दी होण्यापेक्षा तुम्ही आता घरी चला. चला बरं घरी." तेव्हा इथे एका मुलीला आता हंडा भरून दिलेला असतो अर्णवने. तेव्हा ती मुलगी अर्णवच्या हातातून हंडा घेत असताना तिच्या हाताचा स्पर्श इथे आता अर्णवच्या हाताला होतो आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी आता डोळ्याने बघत असते. तेव्हा ईश्वरी खूपच जास्त इन्सिक्युअर झालेली असते. तिला असं वाटत असतं, की ह्या बायका आता माझ्या नवऱ्याला माझ्यापासून दूर करतायत की काय? तेव्हा अर्णवने आता हंडा भरून दिल्यानंतर एक मुलगी त्याच्या बॉडीकडे बघत असते. कारण पाणी देत असताना इथे संपूर्ण पाणी त्याच्या शर्टवरती सांडत असतं आणि तेव्हा प्रेक्षकांनो, शर्टमधून त्याची ती भिजलेली बॉडी सर्व महिलांना दिसत असते आणि तेव्हा एक मुलगी म्हणते, की "अरे वाह! काय बॉडी आहे तुमची. खरं सांगू तुम्ही खरंच खूप हॉट दिसताय." तेव्हा अर्णव म्हणतो, "हो ना, नॅचरलीच आहे मी."
त्यानंतर प्रेक्षकांनो, बायका इथे आता उभ्याच राहिलेल्या असतात. तेव्हा ईश्वरी म्हणते, "ओ ताई, काय बघत बसलात माझ्या नवऱ्याकडे? बाल्टी भरली आहे ना तुमची, जा ना मग." तेव्हा त्या बाई म्हणतात, "हो गं, हो माहिती आहे मला बाल्टी भरली आहे म्हणून. 2 मिनिटं तुझ्या नवऱ्याकडे बघितलं तर का गं तुला इतका राग आला? बघा, बघा हिला किती राग येतोय तिच्या नवऱ्याकडे बघितल्यानंतर." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणत असते, "सर, बास झालं, बास झालं, समाजसेवा करायची गरज नाही आहे तुम्हाला. चला बरं घरी." तेव्हा इथे चाळीतल्या मुली म्हणत असतात, की "हा जर पाणी भरायला येत असेल ना, तर मी तर दिवसभर पाणी भरायला तयार आहे. मी तर माझ्या आईला सांगूनच ठेवेन, की रोज पाणी मीच भरेन म्हणून. फक्त हा इथे पाणी भरायला आला पाहिजे." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव सगळ्यांना हंडे भरून देत असतो, मदत करत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, "काय काय चाललंय तुमच्या सगळ्यांचं? एक माणूस तुम्हाला इथे मदत करतोय, तर लगेच त्याचा गैरफायदा घेणार आहात का? का म्हणून तुम्ही त्यांच्याकडून मदत घेताय, पाणी भरायला लावताय? तुम्हाला माहिती आहे का कोण आहेत ते? साधेसुधे माणूस नाही आहेत ते. सात्विक फॅशनचे CEO आहेत CEO. कंपनीचा मालक आहेत ते आणि इथे तुम्ही त्यांच्याकडून पाणी भरून घेताय?" तेव्हा चाळीतल्या मुली म्हणतात, "अरे वाह! ही तर चांगलीच गोष्ट आहे. आधीच आम्हाला तो खूप आवडलाय आणि त्यात एवढा पैसेवाला, इतका हँडसम, मग मी तर त्याच्या अजूनच प्रेमात पडले. ए, तो फक्त माझा आहे हां, त्याला कुणीही माझं बोलायचं नाही." अशा आता चाळीतल्या मुली एकमेकांना सांगत असतात. तेव्हा ईश्वरी म्हणते, "1 मिनिट, तो माझा नवरा आहे, कळते का तुम्हाला? तुम्ही काय त्यांच्याबरोबर लग्नाची स्वप्न बघताय?" तेव्हा प्रेक्षकांनो, चाळीतल्या मुली म्हणत असतात, "जाऊ दे ना मग. मग काय झालं आम्ही बघितलं तर? आणि तसंही तू जर त्यांची बायको आहेस म्हणून काय झालं? आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे." तेव्हा ईश्वरी म्हणते, "हो, पण मला खूपच जास्त प्रॉब्लेम आहे. कळलं ना तुम्हाला? चला, अर्णव सर तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून चला." तेव्हा अर्णव म्हणतो, "का पण? मॅथमॅटिक्स? अगं आपले जास्त बालट्या भरतील ना." ईश्वरी म्हणते, "काही गरज नाही आहे. कळलं ना तुम्हाला?" तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव म्हणतो, "मिस इंदौर, काय झाले तुला?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "काय झाले म्हणजे काय? काय गरज होती तुम्हाला तिथे जाऊन सगळ्यांना इथे मदत करायची, समाजसेवा करायची आणि सर्व मुलींवरती इथे इम्प्रेशन पाडायची काय गरज होती?" तर प्रेक्षकांनो, इथे बघा, आता ईश्वरी खरं तर पूर्णपणे जेलस झालेली असते. कारण तिला ही गोष्ट अजिबात आवडलेली नसते, की अर्णव तिथे जाऊन सगळ्यांची मदत करत असतो. तेव्हा ती म्हणते, "काही गरज नाही आहे तिथे जाऊन समाजसेवा करायची. कळलं ना तुम्हाला?" तेव्हा अर्णव म्हणतो, "मी सिंदूर, हे काय बोलतेस तू? ते माझं काम आहे आणि मग काय झालं, मी तुझी हेल्प तर करायला आलो होतो ना." ईश्वरी म्हणते, "का सर? मागितली होती का मी हेल्प तुमच्याकडून? मागितली होती का? काय गरज होती तिथे यायची? सगळ्या मुली, सगळ्या बायका तुमच्याकडे मागे वळून-वळून बघत होत्या. तुमची स्तुती करत होत्या. मला हे अजिबात आवडलेलं नाही आहे. कळलं तुम्हाला? आता मी तिथे असताना ना, तुम्ही कधीच येऊ नका. कळलं? नळावरती यायची गरज नाही आहे तुम्हाला." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी भयंकर चिडलेली असते आणि तेव्हाच इथे अर्णव म्हणत असतो, "मी सिंदूर, काय चाललंय तुझं? पुन्हा इथे तू पॉझेसिव्ह होतेस, पुन्हा इन्सिक्युअर होतेस." तेव्हा ईश्वरी म्हणते, "मग नको व्हायला का पॉझेसिव्ह? नको होऊ का मी इन्सिक्युअर? कारण त्या मुली कशा बघत होत्या तुमच्याकडे, कशा बोलत होत्या." आणि तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणत असते, की "अर्णव सर, आणि का नाही व्हायचं मी पॉझेसिव्ह सांगा बरं? आता तुम्ही इतके चांगले आहात, की सहजरित्या कुणीही तुमच्या प्रेमात पडेल आणि तुम्हालाही कुणी जर आवडली तर?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "नाही, नाही, नाही. एवढी मोठी रिस्क मी तरी घेणार नाही आहे." तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणत असते, "आणि मी का पॉझेसिव्ह व्हायचं नाही? मी का इन्सिक्युअर व्हायचं नाही?" तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, "आणि हे सगळं तू का म्हणतेस? तू तर मला तुझा नवरासुद्धा मानत नाही ना." तेव्हा ईश्वरी म्हणत असते, "सर, मी नवरा मानत नव्हते, पण आता तर सगळं काही चेंज झालंय ना." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी म्हणते, "मला नाही आवडणार माझ्या नवऱ्याकडे दुसऱ्या कुठल्या मुलीने बघितलेलं." तेव्हा अर्णव म्हणतो, "बघ, तू पुन्हा आता माझा नवरा म्हणालीस, एवढी पॉझेसिव्ह का होतेस तू?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "पॉझेसिव्ह नाही हो सर, कसं सांगू तुम्हाला? प्रत्येक गोष्ट काय सांगायलाच हवी का? नवऱ्याने ती गोष्ट ओळखायची नसते." तेव्हा इथे अर्णव आता म्हणत असतो, "आता ते मला कसं काय कळणार? कळल्याशिवाय ते करणार आहे का?" तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणत असते, की "सर, काही दिवस मला काय होतंय मलाच कळत नाही आहे. म्हणजे हे खूपच जास्त अजीब फिलिंग आहे. पण ते फिलिंग नक्की काय आहे हेच मला कळत नव्हतं. पण आता मला सगळं कळतंय सर. हे सगळं विचित्र फिलिंग जरी असली तरीसुद्धा ती खूप छान आहे, हे मला आता कळून चुकलंय. या गोष्टी माझ्याबरोबर याच्या आधी कधीच घडल्या नव्हत्या, जशा गोष्टी माझ्याबरोबर आता घडायला लागलेल्या आहेत. माझ्या मनामध्ये जे काही आहे ना सर, ते मी आता तुम्हाला सांगून टाकतेच. आता मी अजून थांबणार नाही आहे. वेळ हातातून जाण्यापेक्षा ती गोष्ट तुम्हाला सांगितलेलीच बरी."
तेव्हा इथे आता अर्णव खरं तर फोनवरती बोलत असतो. तो म्हणत असतो, की हा प्रॉब्लेम इतका पण मोठा नाही आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, "सर, हा प्रॉब्लेम तुमच्यासाठी मोठा नसेल, पण माझ्यासाठी हा प्रॉब्लेम खूपच जास्त मोठा आहे." आणि तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, की "सर, मला काय होतंय ना, ते आता मला कळलंय आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगते, की माझं तुमच्यावरती प्रेम आहे सर. मी तुमच्या प्रेमात पडले." ही गोष्ट आता ईश्वरीने अर्णवला सांगितलेली असते. तेव्हा अर्णव तिच्याकडे एकटक बघतच असतो. खरं तर तो तिच्या बोलण्याला रिप्लाय करत असतो. "मला इथे काय होतंय कळत नाहीये." तेव्हा अर्णव म्हणत असतो, की "हे बघ, जे काही चाललंय ते इतकासुद्धा मोठा मॅटर नाहीये, कळलं ना?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "मोठा मॅटर नाहीये?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "तुमच्यामध्ये नसेल सर, पण माझ्यासाठी हा खूप मोठा मॅटर आहे. कळते का तुम्हाला? आणि आता मी माझ्या मनातली गोष्ट तुम्हाला सांगूनच टाकणार आहे." आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीने फायनली इन्सिक्युअर होऊन का नाही, पजेसिव्ह होऊन का नाही, इथे आता जेलस म्हणायला सुद्धा हरकत नाही. कारण ईश्वरी जेलससुद्धा होत असते, जेव्हा चाळीतल्या मुली इथे अर्णवची स्तुती करत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी आणि अर्णव दोघेजण पुढील भागामध्ये संपूर्ण घर डेकोरेट करत असतात. कारण का? तर इथे कारण तर खास आहेच. कारण का? इथे आता संजय काका आणि सुप्रिया यांची ॲनिव्हर्सरी असते. लग्नाचा वाढदिवस असतो. त्या निमित्ताने ईश्वरी आणि अर्णव हे एकत्र आलेले असतात. छान आता डेकोरेशन वगैरे करत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्णव ईश्वरी खूपच छान पद्धतीने इथे काका-काकूंची ॲनिव्हर्सरी साजरी करतात. इथे आता सुप्रिया आपल्या हाताने संजय काकांना केकसुद्धा भरवते. तेव्हा इथे संजय काका मात्र शांतपणे बसलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणत असते, "आई बाबा, तुम्हाला तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. पाया पडते, आशीर्वाद द्या." आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी आणि त्याचबरोबर अर्णव हे दोघेजण पाया पडत असतात. आणि तेव्हाच इथे आशीर्वाद देण्यासाठी संजय काकांचे हात जरी उचलत नसतात, पण तरीसुद्धा ते इथे आता खूप प्रयत्न करून अर्णव आणि ईश्वरी या दोघांनाही आपल्या हाताने सुखाचा संसार करा, असा आता आशीर्वाद देतात. त्यामुळे इथे सगळ्यांनाच खूपच जास्त त्या गोष्टीचा आनंद झालेला असतो, की हात उचलत नसताना सुद्धा इथे संजय काकांनी अर्णव आणि ईश्वरीला दोघांनाही भरभरून आशीर्वाद दिलेला असतो.